पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र कानिपनाथ मढी येथे अलख निरंजन आणि कानिपनाथांचा जय जयकार करत शंख ताशा आणि डफांच्या तालात राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो भक्तांनी रंगपंचमी निमित्त चैतन्य कानिपनाथांच्या संजीवन समाधीचे मढी येथे दर्शन घेतले। रंगपंचमी हा नाथांचा समाधी दिन असल्याने मढी येथे भक्तांचा अक्षरशः जनसागर उसळला होता। चैतन्य कानिपनाथांच्या यात्रेकडे भटक्यांची पंढरी म्हणून पाहिले जाते, त्यामुळे 18 पगड जातीचे लोक मढी येथे येऊन विविध धार्मिक विधी करत असतात। मढी येथे हजारो देवकाठ्या चैतन्य कानिपनाथ मंदिराच्या कळसाला स्पर्श करत भक्तांनी कानिपनाथांचा जय जयकार करत परिसर अक्षरशः दुमदुमून टाकला। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश, गोपीचंद आदेश, धर्मनाथ आदेश, सौरंगनाथ आदेश, अड़भंगनाथ आदेश, गौरंश सिद्धा आदेश, गुरुदेव दत्त आदेश, दुकान गाऊ आदेश, घंटा बोले आदेश, भजन बोले आदेश, बोलो अलख निरंजन आदेश, आदेश। ओम नमो आदेश, बोलो ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, बोलो ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, बोलो ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, बोलो ओम नमो आदेश। मढी येथील यात्रेनिमित्त भरणारा गाढवांचा बाजार देशात प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रासह गुजरात, छत्तीसगड आणि विविध राज्यातून मोठ्या प्रमाणावर गाढव विक्रीसाठी मढी येथे आणण्यात आली होती। मेरा नाम है मुन्ना भैया वडर लोग राजकोट जिले का रही गाड़ू लेके आता है वो काट मड़ीला। हम गुजरात से आता है, दर साल आता है मड़ीला, गाड़ी उठा के गाड़ू बेचने को इधर मड़ी में जतरा है काठियावाड़ गुजरात राजकोट जिला में नहीं इधर आता है बेचने को। गाड़ू बेच डाला, वही दो लोग बोलते हैं, कड़े लोग बोलते हैं भट्टी का काम करते हैं, पत्थर निकलता है। धोबी लोग ये लुगड़ा धोने के ले जाते हैं, कपड़ा धोने को। गाड़ू महाराष्ट्र में कैसी मांग है गाड़ू? महाराष्ट्र में तो बहुत मांग है गाड़ू को, वो भाव नहीं देते ना, कीमत देते। मेरे काठियावाड़ में बहुत भाव लेता है लोग, धनगर लोग, इधर भाव नहीं मिलते। क्या कर गाड़े को बाजार कीमत आते, ये लोग इधर के काम करते, बसर को नदी में रेती नहीं निकालने देते, इसमें भाव बाजार गिर जाते। बाजार
नगर गाड़ों का भाव अच्छा देते हैं महाराष्ट्र वाला लोग। काठियावाड़ से हम लेके आते हैं, देते 25,000 30,000। अभी नदी में रेती में पानी गिर जाए तो सरकार लोग इसमें रेती नहीं निकालने देता है, निकालने नहीं देते। इसमें गाड़ों का काम थोड़ा कम हो गया भाव, इसमें अभी बाजार टूट गया। सर्वसाधारणपणे डोंगराळ भागातील लाकूड फाटे, जडीबुटी वाहून आणण्यासाठी तसेच बांधकाम क्षेत्रातील वाळू, विटा असे वजनदार साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो। तसेच गाढविणीचे दूध औषधासाठी विकूनही पैसे मिळतात, त्यामुळे गाढव हा प्राणी खूप उपयुक्त आहे। मात्र सध्या वाढत असलेले यांत्रिकीकरण, मशीन यामुळे गाढवांचे महत्त्व कमी झाले आहे। गाढवांच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे यावेळी विक्रेत्यांनी सांगितले। आम्ही श्रामपूर तालुक्यातील बेलापूर येथून आलोय। 20 ते 25 जनावर विक्रीसाठी आणलं होतं। गाढवाला यंदा 20, 25, 30 असा भाव भेटलाय, पण अपेक्षेपेक्षा कमी। 20-25 गाढव आणलं होतं तर आमचं त्याच्यातलं समजा 10 राहिलं, 15 गाढव विकलं। वर्षभर यांच्यावर समजा काही इतर कामं, वाळू म्हणा, मुरुम, माती या कामासाठी वापर होतो। धोबी लोक, कुंभार लोक, या बाकीचे इतर जातीतले लोक आम्ही इतर कामांसाठी यांचा वापर करतो। पण आता कामच नाही राहिले, त्याच्यामुळं साधनं जादा झाले, मशिनरी, त्याच्यामुळं गाढवांना काम नाही राहिलं, त्याच्यामुळं आता भाव येत नाही, बाजार बंद पडायच्या मागे झाले। काय केलं पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे? शासनाने गाढव पाळण्यासाठी अनुदान दिलं पाहिजे, किंवा जत्रात म्हणा किंवा चाऱ्या पाण्याची सोय असं केलं पाहिजे। अनुदान जरी दिलं तरी गाढव पाळणारा समाज जो पहिले जादा होता तो वाढन। मढीचे सरपंच संजय मरकड यांच्यासह कानिपनाथ देवस्थान ट्रस्टच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत व विशेष नियोजन करत या वर्षीचा यात्रोत्सव यशस्वी केला आहे। श्री क्षेत्र मढी येथून जिंदगी न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी कृष्णा लवांदेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी। शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क।